ना ना, आज तुकोबारायांनी जी मागणी मागितली ती आपल्यालाही मागायची आहे ना. काय मागितलं तुकोबारायांनी? हा, संपत्ती मागितली का? देवाचं प्रेम मागितलं. मग आज आपल्याला सुद्धा काय मागायचं आहे? प्रेम मागायचं आहे. तुम्ही म्हणाल थंडीचे दिवस आहे, इथे स्वेटर मागण्याची वेळ आली आणि तुम्ही प्रेम मागायला सांगताय, नाही का? थंडीचं फार बिचकून जातं बरं. आमच्या भागात तर महिला मंडळी फार डेंजरस आहेत या बाबतीत, थंडीच्या बाबतीत. आम्ही एका दिवशी कीर्तनाला निघालो होतो. कोरोनाच्या फार आधीचा पिरियड होता आणि निघालो. मग बस स्टॉपवर गेलेलो होतो. गाडी घरी नव्हती काही कारणास्तव. मग बसने जायचं ठरलं. बस स्टॉपवर गेलो आणि दोन म्हाताऱ्या आजीबाई गप्पा मारत होत्या. मग मी थोडीशी जवळ सरकली. म्हटलं चला म्हाताऱ्या आजीबाईंचा जरा अनुभव घ्यावा, त्यांचं बोलणं ऐकावं. उगाच यांचे केस काही पांढरे होत नाहीत. जरा जवळ गेली आणि म्हटलं ऐकावं. मग त्यांच्या गप्पा सुरू होत्या. ती एक म्हणाली, बापरे किती थंडी आहे बाई, 15 दिवस झाले मी शूटर धुतलं नाही. काय शूटर म्हणजे काय माहिती आहे ना? हा, स्वेटर. 15 दिवस झाले शूटर धुतलं नाही. ती दुसरी म्हणते, तू फक्त शूटर धुतलं नाही, मी 1 महिना झाला अंग धुतलं नाही. आमच्याकडची विदर्भाची भाषा सांगते. 1 महिना झाला अंग धुतलं नाही अजून. असं गंमत होत राहते या थंडीची. म्हणून म्हटलं की असू द्यात. खरं तर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण इतकं गोड असतं की थंडी काय, ऊन काय, वारा काय, पाऊस काय, काहीच मायने ठेवत नाही. कितीही शरीराला व्याधी असल्या तरी इथे आल्यानंतर जगदीश्वर मिळावा हीच फक्त आशा असते. आणि त्याचं भजनच इतकं गोड असतं की त्या भजनामध्ये थंडी वगैरे काही वाजत नाही. किती गोड भजन असतं हो ते. एकदा करायचं का आपण? चला हात मोकळे करा आणि सुंदर भजन गा. विठोबार नामस्मरणामध्ये आनंद आहे. तर आपण ऐकत होतो की देवाला तुकोबारायांनी ही मागणी केली. खरं सांगायचं झालं तर इतिहासाचे पानं उलटून बघा. संतांनी, महात्म्यांनी जी मागणी देवाला केलेली आहे ती विलक्षण आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्व सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानोबा या पसायदानामध्ये मागणी करतात. स्वतःसाठी नाही, विश्व कल्याणासाठी मागणी करतात. आपण विगत 7 दिवसापासून जे रामायण ऐकलं त्या रामायणामध्ये रघुवंशातले एक राजा आहेत ज्यांनी भगवंताला विलक्षण मागणी केली. आपण कथेत तो प्रसंग फार आधीचा आहे आणि वंशावळी जर सांगायची झाली तर भरपूर वेळ होणार होता. त्यापेक्षा म्हटलं कीर्तनात सांगूयात. म्हणून कान देऊन ऐका. या रघुवंशातल्या एका राजाने काय मागणी केली देवाला? विलक्षण मागणी, समाज हितार्थ मागणी. इथे तरुण मंडळी जास्त तर दिसत नाही आहेत, तेवढे ठीक आहेत. पण आपल्या घरी जाऊन मुलांना, मुलींना ही मागणी तुम्ही ऐकवा, त्यांना सांगा स्पेशली. बाकी राहू द्या कामधंदे, पण रघुराजांनी काय मागितलं हे त्यांना सांगा. रघुवंशातले राजा आहेत राजा रघु. वनामध्ये जाऊन फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञामध्ये एकेका देवाची आहुती देतायत. एक एक देव प्रसन्न होत आहेत. आता आहुती दिली ती पवनदेवांची. पवनदेव प्रसन्न झालेत. पवनदेव म्हणतायत राजा रघु काय हवंय ते मागा. राजा रघु आधी म्हणतायत की देवा घरी सर्वस्व आहे, काय मागावं तुम्हाला? काय आणखी कशाची लालसा करावी? रघु म्हणतात, पवनदेव म्हणतात राजा रघु काहीतरी असेल ते मागा, ज्याची उणीव आहे, ज्याच्या आभास आहे ते मागा. राजा रघु काय विलक्षण मागणी करतात. कान देऊन ऐका, सर्वांगाचे कान करा आणि ऐका. राजा रघु म्हणतात, हे पवनदेव. पवन म्हणजे काय? वारा, हवा. हे पवनदेव, माझ्या भारतातली स्त्री फार कष्टाळू आहे देवा. माझ्या भारतातली स्त्री ना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीही काम करते. दुसऱ्यांच्या शेतात राबते, नवे नवे दुसऱ्यांच्या घरचे उष्टी भांडे खरकटे गाजते आणि आपला उदरनिर्वाह करते. मुलांना उपाशी झोपू देत नाही. ती फार कष्टाळू या भारतातली स्त्री आहे. हे पवनदेव, जर माझ्या भारतातली स्त्री
शेतामध्ये जाऊन काम करत असेल, संध्याकाळच्या वेळेस काम झालं म्हणून घरी जात असेल, घरी जाताना फार थकवा तिला आला असेल आणि थकव्याला विवश होऊन जर एखाद्या झाडाखाली तिला बसावं वाटलं असेल, कदाचित ती जर एखाद्या झाडाखाली बसली असेल आणि कदाचित तिचा डोळा लागला असेल. ऐका, राजा रघु म्हणतात कदाचित तिचा डोळा लागला असेल तर हे पवनदेव तुम्ही त्या ठिकाणावरून एवढे संथ व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला जाऊ देऊ नका. भारतीय स्त्रीच्या अंगावरच्या पदराची सुद्धा ज्यांना चिंता असावी अशी मागणी घडावी ती या भारतातच घडावी, अन्यथा कुठेच घडू नये. माझ्या भारतातल्या स्त्रीचा पदर कायमस्वरूपी असावा, तो थोडा पण इकडे तिकडे जायला नको. अहो, या स्त्रीची काळजी आहे आणि आज आपण इतके मलाल झालेलो आहोत या फॅशनच्या युगामध्ये की थोकडे कपडे घातल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण फार सुंदर दिसत असू. पण मी नेहमी सांगते की जितकी या भारतातली स्त्री सुंदर आहे ना, हातभर बांगड्या घालते, रुपया एवढं कुंकू लावते. जुन्या आजीबाईंचं एकदा तुम्ही बघा, नऊवारी पातळ ल्यालेली ती स्त्री, हातभर चुडाई, तिच्या सौभाग्याचं लेणं ठसठशीत डोक्याला लागलेलं आहे, गळ्यामध्ये ठसठशीत मंगळसूत्र आहे. काय तेज असतं त्या मातेच्या चेहऱ्यावर. तिच्या समोर स्वर्गातील अप्सरा सुद्धा फिक्क्या पडाव्यात इतकी सुंदर ती माता माऊली दिसते. आणि त्यातही तिला असं वाटावं, त्या स्त्री जातीला असं वाटावं की आपण थोकडे कपडे घालून सुंदर दिसू म्हणून? अजिबात नाही. आपल्या सर्वांगाची चिंता राजांनी केली, रघुराजांनी केली. आज आपण याच महाराष्ट्रामध्ये जगतोय ज्या महाराष्ट्रामध्ये राजा शिवछत्रपतींच्या समोर शत्रूची मुलगी आणून उभी केली होती, पण तरी सुद्धा तिला आई स्वरूप त्यांनी मानलं आणि आई स्वरूप त्यांच्याकडे बघितलं छत्रपतींनी. बाकी सगळं जाऊ द्या, लाखात एक गोष्ट तुम्हाला एवढीच सांगते, आज जे नवतरुण या महाराष्ट्रामध्ये एका कुठल्या तरी बाईने स्टेजवर जाऊन नाचावं आणि तिच्या समोर लाखोच्या संख्येने हा तरुण तिथे जाऊन तिच्या समोर नाचावा. ती कशी नाचते हे फक्त बघण्यासाठी लाखोच्या संख्येने, ते पण दहीहंडीच्या कार्यक्रमात. सण आपल्या हिंदूंचे आहेत आणि स्टेजवर आपल्याच हिंदूंची एक बाई नाचते, एक मुलगी नाचते आणि तिचं नाचणं पाहण्यासाठी लाखो तरुण त्या ठिकाणी जातात. आणि पुन्हा 19 फेब्रुवारीला हेच तरुण शिवाजीराजांच्या जयंतीमध्ये नाचावे. काय अधिकार आहे आपल्याला? मग एक गोष्ट जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर स्वतःला शिवछत्रपतींचे मावळे समजत आहात ना, तर माझा राजा मुली नाचवणारा नाही तर मुली वाचवणारा होता. मुलीला नाचवलं नाही त्याने कधी, मुलगी वाचावी, स्त्री वाचावी म्हणून त्याचा प्रयत्न असायचा. आज तो राजा स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेला आहे, खाली बघतोय आपल्या सर्वांकडे. जर आपण त्याचं नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जर त्या जयंतीमध्ये मदिरापान करून नाचत असाल ना, फार दुःख होईल त्या राजाला. आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे, हो, रक्त सांडलेलं आहे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आपणच म्हणतो ना असं. लाखाच्या पोशिंद्याला सुद्धा स्वर्गात बसल्यानंतर सिंहासनावर आरूढ त्या राजाला आनंद व्हावा याच्यासाठी आधी आपलं आचरण शुद्ध असणं गरजेचं आहे. आचरणाला जर डाग लागला तर मग मात्र धर्माला काही किंमत राहत नाही. म्हणून आधी आचरण शुद्ध असावं. स्त्रियांच्या काळजीसाठी राजा रघुंनी ही मागणी केली. आपल्यालाही हात जोडून विनंती आहे, मुलीनो, आपल्यासाठी राजा रघुंनी मागणी केली, आपण थोकडे कपडे घालणं जरा थांबवा. ज्या वस्त्रातून अंग दिसत असेल असे वस्त्र घालायचे तरी कशासाठी हो? आणि नंतर मग जाब द्यायचा दुसऱ्यांवरच, मुलांवरच. खरं सांगा, आपण अंग प्रदर्शन जर करत आहात दुसऱ्यांची दृष्टी जाणार नाही का? मी फार कडू भाषेत बोलते तुम्हाला. माझी मनापासून हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी, जर कोणी कदाचित आपल्या परिसरातही असेल तरी त्या मुलांना समजावून सांगा, अहो फार साधं आहे हे सगळं, काही फार साधं आहे. कासवाच्या पाठीवर कुऱ्हाड जरी घातली तरी कासव मरतो का? पण ती कडक जी पाठ आहे, कठोर जी पाठ आहे, ती जर काढून घेतली आणि मग कुऱ्हाड घातली तर कासव काय होईल? मरेल. बस इतकं सोपं आहे. त्या मुलीला एवढंच सांगा, हे जे अंगभर वस्त्र आहेत ना मुली, हे
तुझ्यावरचं संरक्षण आहे, हे तुझ्यावरचं कवच आहे. हे कवच ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी हा समाज सुद्धा तुझ्यावर बलात्काराचे हे घाव घालणारच आहे, ही कुऱ्हाड मारणारच आहे. म्हणून हे कपडे अंगभर घाल. महागडा मोबाईल आपण वापरतो, त्याला कव्हर लावतो कशासाठी? तो पडला तर फुटायला नको. इतकं सोपं आहे. अंगभर कपडे घाला, व्यवस्थित आपलं राहणीमान असावं. घराच्या बाहेर पाऊल टाकताना आईने मुलीला सांगावं, सावधान हो, घराच्या बाहेर पाऊल टाकतेस, उंबरठा ओलांडतेस, बापाचं नाव ठेवायचं असेल तर घरामध्ये ये, अन्यथा नाही आली तरी चालेल. मुलींचं जीवन फार कठीण असतं. मी असं म्हणत नाही की पहिले जे शास्त्र आहे सगळं पालन करा, अजिबात नाही. कालाय तस्मै नमः, कालासारखं आपल्याला वागावंच लागतं, पण आपली मर्यादा सोडून नाही वागावं लागत, मर्यादेला धरून वागावं लागतं. मर्यादा ज्यावेळेस टिकून राहील ना त्यावेळेस घराण्याचं नाव सुद्धा उंच होत असतं. मुलगी 42 कुळांचा उद्धार करत असते हो. आणि आपण थोडंफार काही वाकडं पाऊल टाकलं की हा समाज फक्त आपल्यालाच नाही, आपल्या संपूर्ण कुळाला मात्र वाळीत टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलीने पावली स्वतःचं संरक्षण आणि दुसरं कोणी माझ्याकडे बोट दाखवणार नाही असं तिचं वागणं असावं, तिचं कर्तृत्व असं असावं. समाजाने जय जयकार करावा. आणि मुलांना सुद्धा हीच विनंती आहे की ज्याप्रमाणे राजा रघुंनी मुलीच्या काळजीची इच्छा प्रकट केली त्याचप्रमाणे आपलाही दृष्टिकोन तसाच असावा. समोरून येणारी प्रत्येक मुलगी ही आपली आई किंवा बहीण आहे या दृष्टीने जर तिच्याकडे बघितलं ना मग मात्र काहीच गोष्टी होण्याचं कारण राहत नाही. आपली दृष्टी जरा काही वाकडी झाली की मग मात्र प्रियंका सारख्या, श्रद्धा सारख्या घटना होतात. श्रद्धा सारखी घटना झाली, 35 तुकडे करण्यात आले. खरं सांगा यात दोष स्वतःचा समजावा की परक्याचा समजावा हो. मी नेहमी सांगत असते ही जी श्रद्धाची घटना आहे ना ही फक्त एका गोष्टीमुळे झाली आणि ती गोष्ट म्हणजे टिकलीवर जर श्रद्धा असती तर आज श्रद्धा टिकली असती. टिकलीवर श्रद्धा असायला पाहिजे होती ना. हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं मस्तिष्क कुंकवाने भरलेलं असावं. या ठिकाणी ब्रह्मरंध्राची जागृती असते, त्याचं पूजन चंदनाने व्हावं. पण त्या टिकलीवर श्रद्धा नाहीये, त्या हिंदू धर्मावर श्रद्धा नाहीये. म्हणून आज 35 तुकड्यांना बळी पडावं लागलं. कुणाला दोष द्यावा? परक्याला द्यावा की आपलं स्वतःचं नाणं इथे फिक्क पडलं ना म्हणून हा सगळा घोर झाला. मुलींना विनंती आहे या सगळ्या गोष्टींना अजिबात बळी पडू नका. माझ्या बापाला समाजात मान ताट करून चालता यावं बस एवढं सुखद आणि एवढं व्यवस्थित माझं जीवन असावं हा प्रत्येक मुलीचा अट्टहास असावा. अन्यथा बाजारामधून जावं आणि बापाने मुलीसाठी मान खाली घालावी, जीवनात याच्या इतकं पाप दुसरं कोणतं नाही. या मुलींना प्रत्येक पावलोपावली आपलं पाऊल जपत चला. आज परिस्थिती अशी है कि बच्ची घर में अपने महफूज नहीं रह पाएगी. भूल गए हम हिंदुस्तानी हर तालीम शराफत की, सीख रहे हैं मगरिब की हम ABCDEFG. अब ना कोई शर्म रही रिश्तों में और ना मर्यादा, बेटी को लूटे वालिद और पोती को लूटे दादा, और बहन पर भाई की नजरों के चलते वार है. इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. ये वो धरती है जिस पर औरत को कहते हैं देवी, आज मगर इस देवी की खुद भक्तों ने इज्जत लूटी. गांव शहर हो, मंदिर हो, होटल हो, चाहे स्कूल हो, हर जगह भद्दे फितरे क्या माल मस्त हो कूल हो. इससे भी बढ़कर भद्दे अल्फाज सुनाई देते हैं. बच्चे तक अपनी माता को हाय डियर कहते हैं. ये कैसी तैसी शराफत, कैसे शिष्टाचार है. इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. कुठेतरी आपणही जिम्मेदार आहोत या सगळ्या घटनांसाठी. आजकाल आपण बघतोय मोबाईलवर जिकडे तिकडे स्टेटस दिसतायत, मेरी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, आणि त्या लहानग्या मुलांना सांता क्लॉजचा तो वेश घालून शाळेमध्ये बोलवतायत, कॉन्व्हेंटमध्ये. का तो वासुदेव आपल्याला आठवत नाही का, जो दारासमोर येऊन परमतत्वाशी आपली ओळख करून द्यायचा.
ते संत आपल्याला आठवत नाहीत का, ज्यांनी एवढं सुंदर वाङ्मय आपल्यासाठी लिहून ठेवलं? काय केलं त्या सांता क्लॉजनी की तुम्हाला तो आठवतोय म्हणून? ती संस्कृती आपल्या हातात आहे मातांनो जपणं. ख्रिश्चन लोकांमध्ये तो हा जो सोहळा आहे सांता क्लॉजचा, मेरी क्रिसमसचा, त्यात ते काय करतात माहितीये तुम्हाला? लहान या मुलाला रात्रीच एखादं खेळणं आणून त्याच्या उशाशी ठेवतात, स्वतःच आई वडीलच. तो काही येत नाही तिथे द्यायला, तो दाढीवाला बाबा तो काही येत नाही, आई वडीलच त्याच्या उशाशी ते खेळणं ठेवून देतात. सकाळी उठल्याबरोबर त्या मुलाला वाटतं की हे खेळणं आपल्याला आपल्या संतांनी आणलेलं आहे. त्याला काय वाटतं? आपल्या संतांनी हे खेळणं आपल्यासाठी आणलेलं आहे. मातांनो, हात जोडून हीच विनंती आहे. त्याचा विश्वास तिथे प्रगाढ होतो. आपण सुद्धा जर पंढरीच्या वारीत गेलात, माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीत गेलात, तर नातवांसाठी मुलांसाठी खेळणं आणा आणि सांगा माझ्या पांडुरंगाने पाठवलंय. त्याचा सुद्धा विश्वास बसेल. पांडुरंग माझ्यासाठी खेळणे पाठवतो, ज्ञानोबराया माझ्यासाठी खेळणे पाठवतात. त्याचाही विश्वास त्यांच्या चरणावर दृढ होईल. हा प्रयत्न आपला असावा. सांता क्लॉज बनवून त्याला शाळेत नका पाठवू. दत्त जयंती सुद्धा आहे, दत्त बनवून पाठवा ना. आज दत्त जयंती आहे, ते नाही जमणार आपल्याला. आपल्याला पाश्चात्य संस्कृती अनुभवायला जमते, आचरायला जमते, पण त्याच्या पलीकडे आपली संस्कृती किती मोठी आहे याची जराशी सुद्धा चाहूल आपल्याला नाही आहे, यत्किंचित जाणीव सुद्धा आपल्याला नाही आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपला हा जो धर्म आहे ना, हा फार उंचावर आपल्याला न्यायचा आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की धर्म हळूहळू आपला कुठेतरी सुरक्षित होतोय की काय अशी जाणीव व्हायला लागली आहे. थोडीशी जाणीव होते आहे, आणि ही जाणीव होण्याचं एकमात्र सर्वात मोठं कारण म्हणजे